पानंद रस्ता म्हणजे साधारणपणे गावातून शेतीकडे जाण्याचा जो मार्ग असतो त्याला आपण पानंद रस्ता म्हणतो. तर आता या गावचा पानंद रस्ता आपण बघितला तर या रस्त्यासाठी इथल्या गावच्या लोकांनी कुठल्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे ते आपण जाणून घेऊया. सर, आपलं नाव? नमस्कार, मी उज्ज्वल पवार. मी पुण्यात असतो, पुण्यात कामाला आहे, पण गावाकडचे येणं जाणं आमचं कंटिन्यू राहतं. आता पानंद रस्त्याची कल्पना सुचण्यामागचं कारण आम्ही म्हणजे महत्वाचं काय की पानंद रस्ते काय पाहिजेत. आता मोस्टली आमच्या इकडे अंजिराच्या बागा, सीताफळीच्या बागा किंवा भरपूर जण तरकारी लागवड करतात. आता तुम्ही जो पानंद रस्ता जो बघताय त्याच्यामध्ये व्हायचं असं की थोडा जरी पाऊस पडला चारी बाजूने चिखल होणार आणि गुडघ्या एवढा चिखल पाणी त्याच्यात, आणि पाण्यातून वाट काढत काढत शेतकरी त्याचा माल जो काही आहे तो घरापर्यंत घेऊन जायचं, खूप कसरत. मग आता अंजीर हा असा फळ आहे की ते थोडं जरी काय झालं की नुकसान आहे त्याचं, नाशवंत फळ आहे. मग त्याला एवढं जपून न्यायचं. मग त्याच्यात अशा बऱ्याच घटना घडणे. आता वयस्कर लोक होते, महिला वर्ग, मग त्यांना त्रास खूप व्हायला लागला. आणि हे गावातल्या तरुणांना किंवा नागरिकांना समजलं की हा त्रास म्हणजे न बघण्यासारखा होता आमच्यासाठी. मग ह्याच्यातनं करायचं काय? मग प्रत्येकाने काही ना काहीतरी R&D केला, स्टडी केला, आणि पानंद रस्ताची एक कल्पना सुचली की पानंद रस्ता आपण करू शकतो. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो मुरुम टाकून किंवा खडी टाकून पानंद रस्ते करायचे. आता करायचा रस्ता तर चांगलाच करायचा, मग त्याच्यातनं काय करू शकतो? मग आम्ही ठरवलं की सिमेंट कॉन्क्रीटचा रोड करायचा. आता सिमेंट कॉन्क्रीटचा रोड करायचा, आता आमच्या इकडे आहेत एकूण 15 पानंद रस्ते. आता 15 पानंद रस्त्यांसाठी कॉस्ट तर भरपूर जाणार. आता पहिला जो आम्ही रस्ता घेतला तो 2 किलोमीटरचा रस्ता घेतला, त्याची जी विड्थ आहे ती 12 फुटी आहे. तर मग त्याच्यासाठी कॉस्ट तर भरपूर होती. आता करायचं काय? मुलांनी असतील किंवा नागरिकांनी असतील कॉन्टॅक्ट असे केले की CSR फंड मिळतोय का आपल्याला, कुठून. मग रिलायन्स फाउंडेशन, जे मुकेशभाई अंबानी आहे, त्यांच्या थ्रू आम्हाला एक फंड अवेलेबल झाला. आता तो फंड अवेलेबल झाला, पण सिमेंट पण आम्हाला तेवढं हे होतं, त्या कॉस्टमध्ये फंडात ते बसत नव्हतं, तेवढ्या फंडमध्ये येत नव्हतं. मग सिमेंटचं काय करायचं? मग आदित्य बिर्ला सारख्या मोठ्या कंपनीने आम्हाला सांगितलं की आम्ही बॅग तुम्हाला पुरवू. बरं, बॅग पुरवल्या सगळं, पण त्याचं कॉस्टिंग आलं. आता जर आपण कॉन्ट्रॅक्टर सांगितला तर कॉन्ट्रॅक्टरचं कॉस्टिंग वेगळं जाणार होतं. मग आम्ही काय केलं, गावाचाच एक व्हेंडर तयार केला. व्हेंडर कोड एका मुलाला दिला, जो की स्वतःच तो व्हेंडर कोड चालून आदित्य बिर्लाच्या व्हेंडर कोडवरती ते सगळी कामं त्यांनी करून घेतली. आता आमचा 2 किलोमीटर सक्सेसफुल रस्ता आहे. आता 14 रस्ते राहिलेले आहेत पानंदचे. ते पण आम्ही येणाऱ्या पुढच्या काळात आम्ही गावकऱ्यांना ऑलरेडी सगळ्यांनी मिळूनच हे केलं होतं की आपल्याला हळूहळू का होईना पण ते सगळे पानंद रस्ते पूर्ण करायचे. आम्ही एक सुद्धा पानंद रस्ता ठेवणार नाही.